कल्याणमधील 40 वर्षापूर्वीचे हे सुंदर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो? या विठ्ठल रखुमाई मंदिरामुळे या परिसरातील रेल्वे स्टेशनला विठ्ठलवाडी हे नाव पडलेलं आहे. विठ्ठलवाडी स्टेशन हा पूर्वीच्या या मंदिरामुळे पडलेला आहे. त्यामुळे नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार. आज आपण आषाढी वारीनिमित्त या विठ्ठल रखुमाई मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हे मंदिर सन 1983 सालापासून असून सन 2023 साली या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा प्रकारची आहे. मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी अंतराळगृहात उजव्या बाजूस श्री गणेशाची मूर्ती विराजमान असून डाव्या बाजूस प्रभू श्री रामाचे परमभक्त श्री मारुतीरायांच्या मूर्तीचे दर्शन घडते. मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करताच आपल्याला श्री विठू रखुमाईच्या खूपच सुंदर व तेजस्वी अशा रूपाचे दर्शन घडते. मित्रांनो, या मंदिरातील मूर्ती खास करून पंढरपूरवरून घडवण्यात आलेल्या आहेत. श्री विठू रखुमाई मंदिराशेजारी भगवान शिवशंकराचे खूप सुंदर आणि पवित्र असे मंदिर आहे. या मंदिरातील सर्वात खास गोष्ट म्हणजे येथे प्रत्येक शिवभक्ताला स्वतःच्या हाताने शिवपिंडीवर जलाभिषेक करता येतो. मित्रांनो, हे मंदिर दिवसा जितके सुंदर दिसते त्यापेक्षा अधिक रात्रीच्या रोषणाईमध्ये आकर्षक वाटते. दररोज संध्याकाळी या ठिकाणी न चुकता हरिपाठ घेतला जातो. मंदिर परिसरातील भिंतींवर विठू माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज व वारकऱ्यांच्या वारीचे दृश्य चित्र स्वरूपात रेखाटलेले आहे. या चित्रावरून आपल्याला वारकरी संप्रदाय व त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडते. श्री विठू रखुमाई मंदिरात येण्यासाठी तुम्हाला बाय ट्रेन या बाय रोडने विठ्ठलवाडी स्टेशनपर्यंत यायचं आहे. विठ्ठलवाडी स्टेशनच्या पूर्वेकडील बाजूस 2 मिनिटांनी सरळ उल्हासनगर साईडला चालत गेल्यास खडेगोळी परिसरात हे मंदिर आहे. हे मंदिर मुख्य रस्त्यापासून अवघ्या 5 मिनिटावर आहे. या मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या योगेश पवार व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे. तो नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.